am Kadam Kes from HGM College Karar. In today's lecture, we are going to study negation of a compound statement. Negation of a compound statement. First point is negation of negation. Negation of negation. First point is negation of negation. याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. निगेशन ऑफ निगेशन पी इक्विव्हॅलंट टू पी ही एक ऍक्टिव्हिटी आहे. दॅट इज द निगेशन ऑफ निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू स्टेटमेंट इटसेल्फ. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू स्टेटमेंट इटसेल्फ. आता ही ऍक्टिव्हिटी आपण अगोदर प्रूव्ह होते का बघूया. ट्रूथ टेबलच्या सहाय्याने एक स्टेटमेंट आहे पी हे घेतलं, त्याचं आपण निगेशन घेतलं, निगेशन पी. त्याच्यानंतर पुन्हा त्या निगेशन पीचं निगेशन घेतलेलं आहे. एक स्टेटमेंट आहे, एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा ते स्टेटमेंट कसं असणार आहे आपलं फॉल्स असणार आहे. जर पी हे स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स येईल. पी स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू येईल. या निगेशन पीचं पुन्हा निगेशन घेतलं, फॉल्स आहे ट्रू होईल, ट्रू आहे फॉल्स होईल. जर आपण कॉलम नंबर दिले आणि याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर पहिल्या कॉलम मधल्या एंट्रीज आणि थर्ड कॉलम मधल्या एंट्रीज कशा आल्या आयडेंटिकल. द एंट्रीज इन द कॉलम्स first and third are identical. म्हणजे negation of negation P is equivalent to P. Negation of negation P is equivalent to P. हे झालं आपलं पहिलं कंपाऊंड निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं दोन वेळा ज्यावेळी आपण निगेशन घेतो त्यावेळी काय होतं स्टेटमेंट आहे तसंच आपलं राहतं. नेक्स्ट पॉइंट इज किंवा नेक्स्ट निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन. आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आपली आहे using truth table verify that negation of P and Q is logically equivalent to negation P or negation Q. डी मॉर्गन्स लॉ अगोदरच्या पिरियडला आपण पाहिलेला आहे. आता याचा प्रूफ करूया काय होतं बघूया. ही ऍक्टिव्हिटी हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. P आणि Q हे दोन स्टेटमेंट्स आहेत. P Q negation P negation Q. next P and Q. next negation of P and Q. and last column is negation P or negation Q. हा लास्ट कॉलम आपला दिलेला आहे. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेवन्थ कॉलम. दोन स्टेटमेंट आहेत. पहिले त्याचं की दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल. पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल. अँड लास्ट दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट कशा असतील आपले फॉल्स असतील. पी म्हणजे TTFF दोन वेळा स्टेटमेंट ट्रू घेतलं, दोन वेळा फॉल्स. निगेशन पी म्हणजे FFTT. निगेशन क्यू FTFT. पी अँड क्यू अँड म्हणजे कंजक्शन आलं. मग याच्यामध्ये काय घेणार पी अँड क्यू दोन्ही ट्रू तरच ट्रू अदरवाईज फॉल्स. याचं निगेशन घेतलं तर काय होणार आहे आपलं FTTT. निगेशन पी आणि निगेशन क्यू याच्यामध्ये ऑर आहे. दोन्ही फॉल्स तरच फॉल्स अदरवाईज ट्रू. इथंही ट्रू येईल,
या ठिकाणीही ट्रू येईल, या ठिकाणीही ट्रू येईल. 6 आणि 7 नंबरच्या कॉलमचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, 6 आणि 7 नंबरच्या कॉलमचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्यांच्यामधल्या एंट्रीज कशा आल्यात आपल्या आयडेंटिकल आल्या. देअरफॉर द एंट्रीज इन द कॉलम, entries in the column 6 and 7 are identical, and therefore negation of P and Q is logically equivalent to negation P or negation Q. म्हणजेच निगेशन P and Q, कंजक्शनचं निगेशन म्हणजेच निगेशनचं डिसजंक्शन येते. कंजक्शनचं निगेशन, द निगेशन ऑफ कंजक्शन ऑफ टू स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. ठीक आहे. याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं की पी हे स्टेटमेंट किंवा या टाईपने एक स्टेटमेंट घेतलं, 6 इज इव्हन अँड प्राईम नंबर. 6 is even and perfect number. Six is a even and perfect number. तर याच्यामध्ये आपण याचं निगेशन करायचं आहे आपल्याला या स्टेटमेंटचं. तर काय करणार, अगोदर हे दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिणार. P statement 6 is an even number. 6 is an even number. Q statement A, 6 is a perfect number. A perfect number. याच्यावरून याचा सिम्बॉलिक फॉर्म काय तयार होईल, P and Q. निगेशन इज, या स्टेटमेंटचे निगेशन काय येणार, निगेशन इज P, निगेशन P and Q. आणि हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे किंवा काय काय प्रूव्ह करून दाखवलं, निगेशन P और निगेशन Q. आणि स्टेटमेंट मग कसं तयार होणार आहे, 6 इज नॉट an even number, even number or perfect and is not perfect number. Perfect number या टाईपने त्याचं निगेशन होईल आपलं. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. थर्ड इज निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग याची ऍक्टिव्हिटी किंवा आपण काय बघूया, तर निगेशन ऑफ using truth table verify that negation of P or Q is logically equivalent to negation P and negation Q. हे प्रूव्ह होतंय का बघूया आपण. P आणि Q ही दोन स्टेटमेंट आहेत. P स्टेटमेंट घेतलं, Q स्टेटमेंट घेतलं, P और Q हे स्टेटमेंट घेतलं, निगेशन ऑफ P और Q हेही घेतलं. नेक्स्ट निगेशन P घेतलं, निगेशन Q घेतलं, अँड लास्ट निगेशन P अँड निगेशन Q. कॉलमला नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 7. पहिले पॉसिबिलिटी P आणि Q दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू येईल, दुसरं फॉल्स असेल. पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल आणि दुसरं ट्रू येईल. आणि लास्ट पॉसिबिलिटी दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट कशी असतील आपली, फॉल्स असतील. दोन्ही ट्रू येतील, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू आणि शेवटची ही पॉसिबिलिटी आहे. P और Q म्हणजेच डिसजंक्शन आहे. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच त्याचं डिसजंक्शन फॉल्स, अदरवाइज ट्रू. म्हणजे T
टी एफ. याचं निगेशन घेतलं तर काय होईल एफ 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 टी. निगेशन पी घेऊया काय होईल एफ एफ टी टी. निगेशन क्यू घेतलं तर एफ टी एफ टी. आणि याचं पुन्हा डिसजंक्शन घेतलं सॉरी कंजक्शन घेतलं तर कंजक्शन म्हणजे काय असतं दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे एफ 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 टी एफ टी एफ एफ टी टी टी. जर आपण 4 नंबरच्या कॉलमचं ऑब्झर्वेशन केलं आणि 7 नंबरच्या कॉलमचं ऑब्झर्वेशन केलं तर या 4 आणि 7 नंबरच्या 4th and 7th कॉलम मधल्या एंट्रीज कशा आल्यात आपल्या आयडेंटिकल. देअरफॉर द एंट्रीज इन द कॉलम्स 4th and 7th are identical. Therefore, negation of P or Q is logically equivalent to negation P and negation Q. म्हणजे आपली निगेशन ऑफ डिसजंक्शनची आपली ॲक्टिव्हिटी काय होते की दोन स्टेटमेंटच्या डिसजंक्शनचं निगेशन म्हणजे त्या स्टेटमेंटच्या निगेशनचं काय तर कंजक्शन. द निगेशन ऑफ डिसजंक्शन of two statement is logically equivalent to the conjunction of their negation. हे आपलं प्रूव्ह झालं किंवा व्हेरीफाय करून दाखवलेलं आहे की दोन स्टेटमेंटमध्ये जर डिसजंक्शन असेल आणि त्याचं निगेशन असेल तर ते कसं असतं लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कंजक्शन ऑफ देअर निगेशन. फॉर एक्झाम्पल याचं बघूया. 5 इज अ प्राईम नंबर. 5 is a prime number or आपलं एक्झाम्पल बघतो निगेशन ऑफ डिसजंक्शनचं. 10 is a composite number. 10 is a composite number. या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे तर निगेशन. अगोदर हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहूया. लेट पी स्टेटमेंट काय घेणार 5 इज अ प्राइम नंबर. क्यू स्टेटमेंट आपलं येईल 10 इज अ कंपोजिट नंबर. मग दिलेल्या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म काय होईल तयार. सिम्बॉलिक फॉर्म इज P और Q. निगेशन या सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन इज निगेशन ऑफ P और Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन P. हे आपण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. निगेशन P अँड निगेशन Q. मग हे लिहिताना स्टेटमेंट कसं लिहिणार दॅट इज 5 इज नॉट अ प्राइम नंबर and 10 is not a composite number. A composite number. 10 is not a composite number. बघा आतापर्यंत आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय काय पाहिलं. निगेशन ऑफ निगेशन पाहिलं, निगेशन ऑफ कंजक्शन पाहिलं, निगेशन ऑफ डिसजंक्शन. नेक्स्ट इज अ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. फोर्थ negation of implication. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन याची ॲक्टिव्हिटी आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशनची.
activity is using a truth table verifies that negation of P implies Q is logically equivalent to P and negation Q. म्हणजे आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू द कंजक्शन ऑफ अँटीसिडंट अँड निगेशन ऑफ कॉन्सिक्वेंट हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. बघूया याचं पुन्हा प्रूफ ही पण पुन्हा इक्वॅलिटी होते का. पी स्टेटमेंट घेतलं, क्यू स्टेटमेंट घेतलं. P implies Q. Next, negation of P implies Q. Next, negation Q. And last, P and negation Q. Equals. पुन्हा याच्या 4 रोज आपल्या तयार होणार आहेत. दोन्ही स्टेटमेंट ट्रू, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स, पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू, दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स. इम्प्लिकेशन म्हणजे काय, तर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं. अदरवाईज इम्प्लिकेशन कसं येणार आहे, आपलं ट्रू येणार आहे. याचं पुन्हा निगेशन घेऊया इम्प्लिकेशनचं. एफ टी एफ एफ. निगेशन क्यू घेऊया. एफ टी एफ टी आणि पी आणि निगेशन क्यू यांचं कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे काय, दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. टी एफ एफ, टी टी टी, एफ 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 एफ, एफ टी एफ. आता याच्यामध्ये हा कॉलमला नंबरिंग केलं 1 2 3 4 5 and 6. 4th आणि 6th कॉलमचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामधल्या सगळ्या एंट्रीज कशा आहेत, सारख्या आहेत किंवा सेम आहेत. एफ टी एफ एफ. Therefore the entries in the column, entries in the columns 4th and 6th are identical, and therefore negation of P implies Q is logically equivalent to P and negation Q. Next, 5th number, negation of double implication. Negation of double implication. याची ऍक्टिव्हिटी आहे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. Negation of P double implies Q is logically equivalent to P and negation Q. P and negation Q or Q and negation P. Q and negation P. आता इथपर्यंतचे सगळे आहेत तसेच आपल्याला कॉलम लागणार आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट कॉलम आपण करू निगेशन P. नेक्स्ट कॉलम येईल Q and negation P. and लास्ट कॉलम येईल P and negation Q or Q and negation P. याचा कॉलम येईल लास्ट कॉलम. पुन्हा इथे डबल इम्प्लिकेशन पाहिजे, इथंही डबल इम्प्लिकेशन पाहिजे. याचे एंट्री फक्त आपण चेंज करूया. P डबल इम्प्लाइज Q म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असतील तर त्यांचं डबल इम्प्लिकेशन ट्रू येतं, म्हणजे टी एफ एफ टी. नेक्स्ट याचं निगेशन म्हणजेच काय येणार एफ टी टी एफ.
हे निगेशन P आहे तसंच P अँड निगेशन Q F T F F निगेशन P येईल F F T T Q अँड निगेशन P हे दोन कॉलम अँड आहे F F T F हा कॉलम जो आहे 6 नंबरचा 6 नंबरचा कॉलम आणि 8 नंबरचा कॉलम यांच्यामध्ये कंजक्शन आहे सॉरी डिसजंक्शन आहे F T T F आता याच्यामध्ये जर 4th नंबरचा कॉलम आपण बघितला आणि 9th नंबरचा कॉलम 4th आणि 9 नंबरच्या कॉलमचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यातल्या एंट्री कशा आहे सगळ्या आयडेंटिकल आहे म्हणजेच हे स्टेटमेंट पॅटर्न काय झालं इक्विव्हॅलंट झालं दोन्हीही म्हणजेच इथं काय बघितलं आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन जे आहे ते झालं आता याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल काही बघू आपण निगेशन ऑफ निगेशन निगेशन ऑफ कंजक्शन निगेशन ऑफ डिसजंक्शन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन यांच्याशी राईट द निगेशन ऑफ एक्झाम्पल write the negation of following. First example is x plus 8 greater than 11 or 5 minus 3 equal to 6. आता अगोदर हे स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिणार x plus 8 ग्रेटर दॅन 11 q स्टेटमेंट येईल y minus 3 equal to 6 सिम्बॉलिक फॉर्म याचा काय तयार होईल आपला तर p or q सिम्बॉलिक फॉर्म इज p or q म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन करायचं आहे मग याचं निगेशन काय होणार आहे तर निगेशन P अँड निगेशन Q दॅट इज स्टेटमेंट आपलं कसं तयार होईल x plus 8 is not greater than 11 and y minus 3 not equal to 6 या टाइपचं आपलं एक्झाम्पल तयार होईल नेक्स्ट एक्झाम्पल इज क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर सेकंड एक्झाम्पल क्वाड्रिलॅटरल is a square if and only if it is a rhombus. It is a rhombus. बघा आता याच्यामध्ये p स्टेटमेंट काय तयार होईल आपलं quadrilateral is a square. Quadrilateral is a square. हे p स्टेटमेंट तयार झालं आणि q स्टेटमेंट काय होईल quadrilateral is a rhombus. याचं निगेशन स्टेटमेंट किंवा सिम्बॉलिक फॉर्म काय तयार होतो तो बघूया. सिम्बॉलिक फॉर्म इज p डबल इम्प्लाइज q. p डबल इम्प्लाइज q चं निगेशन करूया. निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q is equivalent to p and negation q or q and negation p. आणि हेच लिहिताना पुन्हा वर्ड मध्ये पण आपल्याला लिहिलं पाहिजे. दॅट इज आपण काय म्हणणार मग quadrilateral is a square and it is not a rhombus or quadrilateral is a rhombus and it is not a square. या टाइपनं त्याचं निगेशन तयार होईल. नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ थर्ड एक्झाम्पल इज इफ इट इज raining. If it is raining, then we will go and play football. Go and play football. बघा आता याच्यात
स्टेटमेंट कशी तयार होतील आपली ती. पी स्टेटमेंट तयार होईल. इट इज रेनिंग. क्यू स्टेटमेंट तयार होईल. वी विल गो. वी विल गो. अँड आर स्टेटमेंट तयार होईल. वी प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल. सिंबॉलिक फॉर्म कसा तयार होईल. पी दे पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आणि याचं निगेशन घेणार कशाचं तर पी इम्प्लाइज क्यू अँड आर. याचं निगेशन काय होणार तर पहिलं स्टेटमेंट आहे तसंच अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट क्यू अँड आर. म्हणजेच काय घेणार अजून पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन आर या टाईपनं होईल. म्हणजेच याचं स्टेटमेंट वर्ड मध्ये कसं तयार होईल. इट इज रेनिंग अँड विल. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. बघा कसं होईल. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. या टाईपनं त्याचं आपलं स्टेटमेंट तयार होईल. निगेशनचं स्टेटमेंट. समजा या टाईपनं स्टेटमेंट असेल ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. आणि त्याचं निगेशन आपल्याला करायचं आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. या टाईपचं स्टेटमेंट असेल आणि त्याचं आपल्याला निगेशन करायचं असेल तर त्याच्यामधला ऑल हा शब्द काढून त्या ठिकाणी आपण सम हा शब्द वापरू शकतो आणि आर नॉट. म्हणजे निगेशन कसं होईल बघा. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. नेक्स्ट फॉर ऑल n belongs to capital N. या टाईपचं स्टेटमेंट आहे. सच दॅट n स्क्वेअर प्लस n प्लस 2 n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. इज डिव्हिजिबल बाय 4. या टाईपचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. क्वांटिफायरचा म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं आहे. तर फॉर ऑलच्या ऐवजी देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट there exists n belongs to n such that n square plus n plus 2 is not divisible by 4. divisible by 4 या टाईपनं त्याचं निगेशन तयार होईल. बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलेलं आहे तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट या पॉइंटमध्ये निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन आणि याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल पाहिलेली आहे. होप यू हॅव एन्जॉयिंग दिस लेक्चर. थँक यू.